नमस्कार, मी स्वाती गोडसे. आपण पाहताय न्यूज 18 लोकमत स्पीड न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आणि आता बघत देशभरातील अनेक महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा. आशिया खंडातील सर्वात श्रीमंत मॅरेथॉन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई मॅरेथॉनचं विजेतेपद केनियाच्या कॉस्मस लॅगेटनं पटकावलंय, तर दुसरा क्रमांक आहे ॲचू बॅटी आणि तिसरा क्रमांक शुमित ॲक्लेनो यानं पटकावलाय. भारतीय गटात नितेंद्र सिंग रावत हा 42 किलोमीटर गटात विजयी ठरलाय, तर गोपी टी करण सिंग तिसऱ्या स्थानी आला आहे. तर महिला गटात इथिओपियाची अलेमू हिनं विजेतेपद पटकावलंय. 16व्या मॅरेथॉनच्या ड्रीम रनला मुख्यमंत्र्यांनी फ्लॅग ऑफ केला, तर यावेळी मुख्यमंत्र्यांसोबत त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस तसंच विनोद तावडे आणि इतर मान्यवर देखील उपस्थित होते. मुंबई मॅरेथॉनला बॉक्सर मेरी कोम यांनी फ्लॅग ऑफ केलं. यावेळी बॉक्सिंगची प्रात्यक्षिकं सादर करून त्यांनी धावपटूंना प्रोत्साहन दिलं. मुंबई मॅरेथॉनच्या ड्रीम रनमध्ये मोठ्या संख्येनं मुंबईकर सहभागी झाले होते. विविध प्रकारची वेशभूषा करत सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न यावेळी मुंबईकरांनी केला. मॅरेथॉनमध्ये सहभागी झालेल्या धावपटूंना प्रोत्साहित करण्यासाठी पंजाबचा प्रसिद्ध भांगडा देखील या ठिकाणी सादर करण्यात आला. भांगड्याच्या तालावर मरीन ड्राईव्ह इथे धावणाऱ्या धावपटूंना प्रोत्साहन मिळालं. हाफ मॅरेथॉनमध्ये पुरुष संघातून श्रीनू मुगाता यानं पहिला क्रमांक पटकावलाय, तर करण थापा याचा दुसरा आणि कालिदास हिरवे यानं तिसरा क्रमांक पटकावलाय. तर हाफ मॅरेथॉन महिला विभागात राजस्थान पोलीसच्या मीनू प्रजापती हिनं प्रथम क्रमांक पटकावलाय, तर मुंबई पोलीस दलातील गीता नाईक दुसरी आली आहे. मुंबई मॅरेथॉनमध्ये दिव्यांग धावपटूही सहभागी झाले होते. आपण कोणापेक्षाही कमी नाहीत हाच संदेश ते या स्पर्धेमध्ये सहभागी होऊन देत होते. वांद्रे वरळी सीलिंग इथून मॅरेथॉनचं दृश्य अगदी पाहण्यासारखं होतं. दरवर्षीप्रमाणे यंदाही स्पर्धेला धावपटूंनी चांगला प्रतिसाद दिला. महिलांच्या मॅरेथॉनवर इथिओपियानं महिलांनी वर्चस्व इथिओपियाच्या महिलांनी खरं तर यामध्ये वर्चस्व गाजवल्याचं बघायला मिळालं. इथिओपियाच्या अलेमनं पहिला तर अमाने गोबेना हिनं दुसरा क्रमांक पटकावलाय. मध्य आणि पश्चिम रेल्वेवर आज मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. परळ टर्मिनसचं काम सुरू असून सिग्नल यंत्रणा आणि ओव्हरहेड वायरच्या कामासाठी दोन्ही मार्गांवर मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. तर हार्बर मार्गावरील प्रवाशांना आज दिलासा असणार आहे, कारण हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक घेण्यात येणार नाहीये. बनावट नोटा प्रकरणी कोल्हापूर पोलिसांनी सांगलीमध्ये छापा टाकून बनावट नोटा छापण्याचं साहित्य जप्त केलंय. सांगलीतील शामराव नगरमधील अरिहंत कॉलनीतील बंगल्यावर पोलिसांनी हा छापा टाकला असून 12 जणांच्या पोलीस पथकानं ही कारवाई केली आहे. औरंगाबाद इथल्या विभागीय कारागृहात एका कैद्याचा संशयास्पद मृत्यू झाला. योगेश राठोड असं या कैद्याचं नाव असून त्याला हर्सूल जेलमध्ये ठेवण्यात आलं होतं आणि त्यानंतर गंभीर जखमी अवस्थेत त्याला घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. इथे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झालाय. श्रीरामपूर शहरातील वॉर्ड क्रमांक 1 मध्ये पती पत्नीचा मृत्यू झालाय. रात्री 9:30च्या सुमारास राहत्या घरात दोघांचे मृतदेह मिळालेत. पत्नीची हत्या करून पतीनं स्वतः आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती मिळतेय, तर ही हत्या आहे की आत्महत्या याचा सध्या पोलीस तपास करतात. पश्चिम महाराष्ट्रातील अनेक शेतकऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी मोर्चा काढलाय. अर्धनग्न अवस्थेत मंत्रालयाच्या दिशेने शेतकऱ्यांचा हा मोर्चा निघाला होता, पण मानखुर्द पोलिसांनी मानखुर्द इथे हा मोर्चा अडवलाय. घाटंजी वनपरिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या कवठा इथे एक 7 ते 8 महिन्यांचा बिबट्या मृत अवस्थेत आढळून आलाय. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून भीतीचं वातावरण निर्माण झालंय. तर या बिबट्याला तपासणीसाठी घाटंजी इथे नेण्यात आलं असून त्याचा मृत्यू नेमका कशाने झाला याचा तपास सध्या घेतला जातोय. कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर येणाऱ्या अधिवेशनात हक्कभंग आणणार असल्याचा इशारा आमदार प्रकाश आंबेडकर यांनी दिलाय. पाटील यांनी काल राधानगरी विधानसभा मतदारसंघातील विकास कामांची उद्घाटनं केली. त्यावेळी त्यांनी राजशिष्टाचार पाळला नसल्याचा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी या ठिकाणी केलाय. बातमी आहे पंढरपूरमधून. पंढरपूर तालुक्यातील तावशी इथल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील बालगोपाळांनी भाजी बाजार आणि खाऊगल्ली भरवून या ठिकाणी खरेदी विक्रीचा आनंद लुटला. तावशी गावच्या सरपंच सोनाली यादव आणि गणपत यादव या दाम्पत्यानं बालगोपाळांकडून वस्तू खरेदी करून त्यांचा आनंद द्विगुणित केला. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीमध्ये वाढ झाली आहे. पेट्रोलच्या किमतीत 23 पैसे तर डिझेलच्या किमतीत 31 पैशांची वाढ झाली आहे. तर मुंबईमध्ये पेट्रोलचे दर 76 रुपये 58 पैसे आणि डिझेलचे दर 68 रुपये 53 पैसे इतके झाले.
चित्रपट संग्रहालयाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला बॉलिवूडमध्ये अनेक दिग्गजांनी उपस्थिती लावली होती। ज्येष्ठ दिग्दर्शक श्याम बेनेगल यांच्या अध्यक्षतेखालील समितीमार्फत हे संग्रहालय या ठिकाणी उभारण्यात आले आहे। मुंबईतील रस्त्यांवर खड्डे पडून रस्ते खराब झाले तर गुगल मॅपिंग आणि सॅटेलाइट इमेजिंग या अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे ते वेळीच हेरून खड्डे बुजवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे आणि त्याच दृष्टीने या वैज्ञानिक पद्धतीचा उपयोग कसा करता येईल याबद्दल महापालिकेत विचार करण्यात येतोय। मुंबई उपनगरीय लोकलसाठी 75,000 कोटींची गुंतवणूक करण्यात आली आहे। यापैकी सुरुवातीच्या 3 वर्षांमध्ये 20 कोटींची गुंतवणूक आणि नुकतेच सुमारे 55,000 कोटींच्या मुंबई शहरी परिवहन प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली आहे। सेमी वातानुकूलित लोकल तांत्रिक अडचणींमुळे रखडणार असल्याचं स्पष्ट होतं। या लोकलला पूर्णपणे मान्यता मिळालेली नसल्यानं मुंबईकरांचे सेमी एसी लोकल प्रवासाचं स्वप्न हे अद्याप बरंच दूर असल्याचं स्पष्ट होतंय। गिरगाव काळबादेवीमधील प्रकल्प बाधितांच्या पुनर्वसनाचा प्रश्न यशस्वीपणे सोडवण्यात मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनला यश आलंय। या प्रकल्पामुळे पागडी पद्धत किंवा उपकर प्राप्त इमारती या कचाट्यातून बाहेर पडून त्यांना काही वर्षांनी हक्काचं घर मिळणार आहे। नालासोपारा पूर्वेकडील आचोळे रोड इथे 5 बांगलादेशी नागरिकांना अटक करण्यात आली आहे। त्यांच्या विरोधात तुळींज पोलीस ठाण्यात भारतीय पासपोर्ट कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। खेळाडूंना खेळत असताना दुखापत झाल्यास त्यांच्यावर मुंबई महापालिकेच्या रुग्णालयात विनामूल्य वैद्यकीय उपचार उपलब्ध करून देण्यात येणार आहेत आणि याबाबतचा ठराव पालिका सभागृहात मंजूर करण्यात आला आहे। छापील वीज बिल ग्राहकांना मिळण्यापूर्वीच मीटर रीडिंगची माहिती ग्राहकांना दिली जाते। त्यामुळे आता 1 फेब्रुवारीपासून महावितरणनं वीज बिलावरील मीटर रीडिंगचा फोटो देण्याची पद्धत बंद करण्याचा निर्णय घेतला आहे। विमानतळावर विमानात चढण्याआधी प्रवाशांच्या संपूर्ण शरीराची तपासणी एक्स-रे मशीननं होणार आहे। इमॅजिंग तंत्रज्ञानावर आधारित या यंत्रामुळे अवघ्या 5 सेकंदात संपूर्ण शरीराची तपासणी होऊ शकेल। पण यासंबंधीच्या प्रस्तावावर नागरी हवाई वाहतूक मंत्रालयानं वर्षभरापासून निर्णय घेतलेला नाहीये। समृद्धी महामार्गामुळे नागपूर ते औरंगाबाद अंतर अवघ्या 3 तासांमध्ये कापलं जाणार आहे। तुम्हाला ज्या रस्त्याहून बाहेर पडायचं आहे टोल गेट आता तिथेच असेल। त्यामुळे नागपूरच्या जामठ्याहून सुटलेली तुमची गाडी कुठेही न थांबता थेट भिवंडीपर्यंत सुपरफास्ट धावू शकते। रेरा कायद्याअंतर्गत पहिली कारवाई कल्याण तालुक्यात होणार आहे। विकासकानं घराचा ताबा वेळेवर न दिल्यानं प्रज्ञान निखिल साबळे यांनी रेराकडे धाव घेतली आणि त्याचनुसार विकासकाची मालमत्ता जप्त करून साबळे यांना पैसे परत करण्याचे आदेश पारित करण्यात आले। विनाकारण फ्लाईट रद्द करत प्रवाशांची अडचण केल्याबद्दल ग्राहक मंचानं गो एअरला दणका दिला। विलेपार्लेच्या रहिवाशाला 98,000 रुपये नुकसान भरपाई म्हणून देण्याचे निर्देश नुकतेच देण्यात आले। पुणे शहरासह मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील सरासरी कमाल तापमानात वाढ झाली आहे। दुपारी जाणवणाऱ्या गारव्याची जागा उकाड्यानं घेतली असून 4 दिवस पुण्यातील किमान तापमान हे 14 अंश सेल्सिअस राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे। मुंबईचं किमान तापमान 16 तर कमाल तापमान शनिवारी 35 अंश सेल्सिअस नोंदवण्यात आलंय। ऐन थंडीत वाढत्या कमाल तापमानामुळे मुंबईकरांना आता उन्हाचे चटके जाणवू लागले। मुंबईच्या वरळी भागात अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात मनसे आणि पालिका अधिकाऱ्यांमध्ये मोठी खडाजंगी बघायला मिळाली। जी वॉर्डमध्ये मनसे कार्यकर्त्यांनी या ठिकाणी जोरदार गोंधळ घातला। साताऱ्याच्या खंडाळा तालुक्यातील शेतकऱ्यांनी खंडाळा तहसील कार्यालय ते मुंबईतील मंत्रालयापर्यंत अर्धनग्न मोर्चा काढलाय। हे मोर्चेकरी आता पायी चालत नवी मुंबईत पोहोचलेले आहेत। त्यांना आज या ठिकाणी मानखुर्द पोलिसांनी अडवलंय। नालासोपाऱ्यात महिला मुन्नाभाईची पोलखोल करण्यात आली आहे। नालासोपारा लिंक रोडवरील श्री साई गणेश क्लिनिकमध्ये मूळ डॉक्टर सुट्टीवर असताना चक्क कंपाऊंडर रुग्णांवर उपचार करत असल्याचं उजेडात आलंय। एका स्थानिक सामाजिक संघटनेच्या स्टिंग ऑपरेशननं याची पोलखोल केली आहे। तलासरी इथे मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर केमिकल घेऊन जाणारा कंटेनर उलटल्यानं कंटेनरला भीषण आग लागली। दरम्यान कंटेनरमधील चालक आणि वाहकाला सुखरूपरित्या बाहेर काढण्यात आल्यानं कुठलीही जीवितहानी झालेली नाहीये। पालघर तालुक्यातील सफाळे इथल्या बाजारपेठेतील 3 दुकानांना रात्री 2च्या सुमारास आग लागली। यामध्ये 2 कपड्यांची दुकानं आणि हार्डवेअरचं एक दुकान जळून खाक झालंय। तर विरार वसई महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी या आगीवर नियंत्रण मिळवलं।
आता पुण्याच्या FTI मधून एक धक्कादायक बातमी आहे। आर्ट डायरेक्शनच्या दुसऱ्या वर्षाला शिकत असलेला विद्यार्थी गेल्या 4 दिवसांपासून या ठिकाणी बेपत्ता आहे। विभाग प्रमुखांना निलंबित केल्यानं तो नाराज होता आणि त्यातूनच तो कुठेतरी गेला असल्याची शक्यता वर्तवली जाते आहे। गेल्या काही महिन्यांपासून पुण्यामध्ये पाण्यावरून जलसंपदा आणि महापालिका यांच्यात वाद सुरू आहे। यावर उपाय म्हणून धरण साखळीतील एका धरणाची मालकीच महापालिकेकडे द्यावी असा प्रस्ताव पुढे येतोय। कर्ज देण्यासाठी कुणी विमा पॉलिसी शेतकऱ्यांच्या माथी मारत असेल तर सरकार खपवून घेणार नाही असा इशारा पणन मंत्री सुभाष देशमुख यांनी दिला। योगेश शेळके नावाच्या बजाज अलायन्समध्ये काम करणाऱ्या तरुणाचा व्हायरल व्हिडिओ आम्ही दाखवला होता आणि त्याची दखल देशमुखांनी घेतली आहे। गेल्या अनेक वर्षांचं रोहा लोकलचं स्वप्न आता पूर्ण झालंय। काल दुपारी 2:45 वाजता पहिली रोहा दिवा लोकल सोडण्यात आली। यावेळी अनंत गीते यांनी पहिल्या रोहा दिवा लोकलला हिरवा झेंडा दाखवला। नाशिक महानगरपालिकेच्या महासभेत अभूतपूर्व असा गोंधळ बघायला मिळाला। परिवहन समितीऐवजी कंपनी करण्याचा विषय ऐनवेळी सभागृहात मांडल्यानं हा गोंधळ झाला। या गोंधळात काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नगरसेवक एकमेकांमध्ये भिडल्यानं सभागृहात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। नाशिकच्या लायन्स क्लबच्या वतीनं आर्मीच्या सिफन्सी बँडचं प्रात्यक्षिक सादर करण्यात आलं। तब्बल 2 वेळा राष्ट्रपती पदक प्राप्त केलेलं हे बँड देशातील आर्मीचं सर्वात नावाजलेलं बँड समजलं जातं। आध्यात्मिक गुरु भय्यू महाराज आत्महत्या प्रकरणी 3घांना अटक करण्यात आली। सेवादार विनायक आणि ब्लॅकमेलिंगचे आरोप करणाऱ्या त्या तरुणीला देखील आता अटक करण्यात आली। त्यामुळे आत्महत्या प्रकरणाला वेगळं वळण प्राप्त झालंय। वसईतील गिरीश रस्त्यावरील ब्रोनिल बियर बार समोर 2 दुचाकींची समोरासमोर धडक झाली। अपघातात 2 जण जखमी झाले असून त्यामध्ये एका महिलेचा देखील समावेश आहे। कल्याणमध्ये 1000 शिवकालीन शस्त्रांचं प्रदर्शन भरलंय। या प्रदर्शनात शिवकालीन युद्धात वापरली गेलेली मराठा तलवार, बिचवा, दांडपट्टा, गुप्ती ठेवण्यात आले आहे। तसंच विविध प्रकारच्या ढाली, चिलखत, वाघनखं, तांब्या पितळेची नाणी, पत्र हे सगळं या ठिकाणी सध्या बघायला मिळतंय। दादरमधील बया पार्क इमारतीतील रहिवाशांनी एक अनोखं आंदोलन केलं। या इमारतीत अभिनेता सिद्धार्थ जाधव सारखी अनेक मंडळी राहतात। इमारतीच्या समोर दररोज बसणारे भाजीपाले कचरा तिथेच टाकून निघून जातात। तर या रहिवाशांना त्या भाजीवाल्यांना रस्ता स्वच्छ करायला या रहिवाशांनी या ठिकाणी या भाजीवाल्यांनाच हा रस्ता स्वच्छ करायला या ठिकाणी भाग पाडलाय। आणि आता बातमी आहे चंद्रावर खरेदी केलेल्या प्रॉपर्टीची। अभिनेता शाहरुख खान आणि सुशांत सिंग राजपूत यांच्यासह भारतातील अनेक नागरिकांनी चंद्रावर प्रॉपर्टी खरेदी केल्याचा दावा करण्यात आला आहे। पुण्यामध्ये मिळणाऱ्या थाळीमध्ये आता रावण थाळीची देखील भर पडली आहे। वडगाव मावळच्या हॉटेल शिवराजमध्ये ही रावण थाळी खवय्यांसाठी आता उपलब्ध करण्यात आली असून यामध्ये तब्बल 32 पदार्थांचा समावेश आहे। तुम्हाला जर टिकटॉकचे व्हिडिओ करण्याची आवड असेल तर ही बातमी तुमच्यासाठी निश्चितच महत्त्वाची आहे, कारण हल्ली टिकटॉकचे व्हिडिओ करण्याचं फॅड तरुणांमध्ये वाढताना दिसतंय। मात्र हे व्हिडिओ करणं एका तरुणाच्या जीवावर बेतल्याचं बघायला मिळतंय आणि त्याचाच हा व्हिडिओ आहे।